महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिला व 3 पुरुषांना कोल्हापूर पोलिसांची सापळा कारवाई। 2 पीडित महिलांची सुटका। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत गरीब आणि असहाय्य महिलांच्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेवर तिला मदत करणाऱ्या 3 पुरुषांना ताब्यात घेतलं। या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून तब्बल 8,56,530 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उचगाव गडमुळशिंगी मार्गावरील साईश अपार्टमेंट येथे बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं समजलं। यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकासह सापळा रचला। यावेळी पथकानं बोगस ग्राहक पाठवून माहिती खातरजमा केली आणि त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी साईश अपार्टमेंट मनेरमळा उचगाव येथे छापा टाकण्यात आला। या छाप्यात वेश्या व्यवसाय चालवणारी मुख्य आरोपी महिला सुजाता सचिन साळुंखे वय 34 राहणार मिरज सध्या उचगाव हिला अटक करण्यात आली। तिच्या ताब्यातून मुंबई व इचलकरंजी येथील 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। साळुंखे हिला मदत करणारे खालील 3 आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेत। एक सुमित नेमिनाथ देशमाने वय 29 राहणार कबनूर तालुका हातकणंगले, लखन मोहन कांबळे वय 36 राहणार विक्रमनगर कोल्हापूर, तौसिफ ताजुद्दीन सुतार वय 36 राहणार विक्रमनगर कोल्हापूर यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 10,470 रोख रक्कम, 5 मोबाईल हँडसेट, स्विफ्ट डिझायर कार MS09 CM 6314, अपे रिक्षा MS09 EL 4240, निरोध पाकिट एकूण अंदाजे 8,56,530 किमतीचा मुद्देमाल असा असून तपासादरम्यान आरोपी सुजाता साळुंखे यांनी गरीब महिलांना पैशाचा आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढल्याचं कबूल केलंय। ती ग्राहकांकडून प्रत्येक वेळी ठराविक रक्कम ठेवून उर्वरित पैसे वाहन व्यवस्थापनासाठी आरोपी सुमित देशमाने व तौसिफ सुतार यांना देत असल्याचे उघड झाले। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे, हिंदूराव चरापले तसेच अंमलदार सायली कुलकर्णी, अश्विन हुंबळ, उत्तम सडोलीकर, अमित मादने आणि प्रज्ञा पाटील यांच्या पथकाने केली। कोल्हापूर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे महिलांच्या शोषणाविरुद्ध मोठी पावलं उचलण्यात आली असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांचा अंकुश कायम असल्याचा संदेश देण्यात आलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।